नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी अर्थातच किसान कार्ड। आता या किसान कार्डाच्या माध्यमातून राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलेच असेल, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात। त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, डीबीटीच्या योजना असेल, अनुदानाच्या योजना असेल, कर्जमाफीच्या योजना असेल किंवा इतर राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही देण्यात येणाऱ्या योजना असेल, तर त्या योजनांसाठी तुम्हाला किसान कार्ड असणं गरजेचं आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा अडचणी येतात की त्या शेतकऱ्यांची जमिनी दोन शिवारा म्हणजे कोणते, म्हणजे एका गावामध्ये आणि दुसऱ्या गावामध्ये। आता परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांनी कार्ड काढत असताना फक्त एकाच गावची जमीन दिली होती आणि दुसऱ्या गावची जमीन त्यानं दिली नव्हती आणि त्याच्यासाठी त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही। त्याच्यामध्ये जर तुम्हाला अतिवृष्टी अनुदान असेल, अनुदान सुद्धा तुम्हाला त्या एकाच गावचं मिळालेलं आहे आणि दुसऱ्या गावचं मिळालं नाही। असे सुद्धा बरेच काही शेतकरी आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला, परंतु त्यांना अद्याप देखील त्याचं अप्रूव्हल आलेलं नाही किंवा त्याला फार्मर आयडीचा जो काही नंबर आहे तर तो नंबर आलेला नाही। तर तो याच्याविषयी संपूर्ण महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आणि याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचे प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, किसान कार्ड म्हणजे काय, तर शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी वापरण्यात येणारा कार्ड म्हणजे किसान कार्ड। आपण जर विचार करायला गेला, जसं एखादा व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीच्या नावानं आधार कार्ड असतं। आता तुम्हाला शासनाच्या कोणत्याही जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी मागितलं जातं। तर अशाच प्रकारे तुम्हाला या किसान कार्ड अर्थातच शेतीसाठी सुद्धा हे कार्ड तुम्हाला महत्त्वाचं लागणार आहे। ज्या काही योजना असतील त्या संपूर्ण योजना तुम्हाला किसान कार्डच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी अगोदर काढलेला आहे परंतु एकाच गावाची नोंद त्या ठिकाणी दिलेली आहे आणि दुसऱ्या गावाची सातबारा त्याला जोडायचे, तर ते कसं जोडायचं, तर मित्रांनो ही सातबारा तुम्हाला जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या सज्जाला, तुमच्या महसूल मंडळाला जे काही तलाठी अधिकारी असेल तर त्या तलाठी अधिकाऱ्याला एक लॉग इन आयडी पासवर्ड दिलेला असतो। तो पासवर्ड म्हणजे ॲग्रीस्टॅगचा या फार्मर आयडीच्या ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून जे काही लॉग इन आयडी आहे तर त्याच्यामधून तुम्हाला याचा जो काही सातबारा आहे तर तो सातबारा जोडता येतो। त्याच्याविषयी तुम्हाला विविध अडचणी असतील किंवा एखाद्याच्या फार्मर आयडीला मोबाईल नंबर चुकीचा गेला किंवा चुकीचा नसेल तर दुसऱ्या व्यक्तीचा गेला तर ते सुद्धा तुम्हाला कसं बदलायचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे तुमच्या तलाट्याकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याची पूर्ण अडचण सांगायची आहे आणि त्याच्यानंतर तो तुमचा त्या फार्मर आयडीचा जो काही आयडी पासवर्ड असेल तर त्या आयडी मधून तुमची पूर्ण अडचण दूर करणार आहे आणि ही अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 ते 2 तासामध्ये तुमचा तो मोबाईल नंबर अपडेट केला जाणार आहे आणि तुमची सातबारा जोडली जाणार आहे। त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची ही अडचण आहे की माझ्या फार्मर आयडीला दुसरा गट जोडायचा तर तो कसा जोडायचा, तर मित्रांनो त्या तलाट्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फार्मर आयडीला तुमचा उर्वरित गट जोडू शकता। अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। म्हणजे कोणताही तालुका असू द्या, कोणताही जिल्हा असू द्या, कोणताही महसूल मंडळ असू द्या, हे काम तुम्हाला फक्त तुमच्या तलाट्याकडेच होणार आहे। त्याच्यामुळं जर तुम्हाला याची अडचणी असेल तर तुम्हाला त्या तलाट्याकडे तुम्ही नक्की मांडा। आणि राहिला प्रश्न दुसरा म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे परंतु त्या फार्मर आयडीला अप्रूव्हल आलेलं नाही, तर त्या अप्रूव्हलसाठी काय करायचं, तर मित्रांनो हे अप्रूव्हलसाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये महसूल विभाग या विभागाकडे तुम्हाला जायचं आहे आणि तेथील जो काही संबंधित अधिकारी असेल आयडीच्या माध्यमातून काम करणारा किसान कार्डाचा, तर त्या अधिकाऱ्याला तुम्हाला ही तुमची अडचण सांगायची आहे आणि ही अडचण सांगल्याच्या नंतर तो त्याच्याकडून तुमचं काम पूर्ण करून देणार आहे। त्याच्यामुळे या दोन्ही प्रकारच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुम्हाला कशा सोडवायच्या, कोणाकडे सोडवायच्या आणि ते किती दिवसापर्यंत होणार आहे त्याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं अपडेट आणि याच्याविषयी तुम्हाला जर अजून काही अडचणी असतील तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की तुम्ही जर तुमच्या अडचणी मांडल्या तर आम्हाला त्याच्या संदर्भात नवीन व्हिडिओ बनवता येईल आणि तुमची पण अडचण त्या ठिकाणी दूर होऊ शकते। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।